तर दिल्लीतील जंतर मंतर नंतर आता झारखंडमध्ये देखील विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरती आंदोलन सुरू केलंय। काय आहेत त्यांच्या मागण्या बघूयात। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता झारखंडमध्ये पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन सुरू झालं। रांचीच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर गेल्या 10 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत असून दिवसागणिक त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय। झारखंड लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या पेपर फुटीची चौकशी आणि राज्य परीक्षा पद्धतीमध्ये व्यापक सुधारणांच्या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करतायत। या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीनेही पाठिंबा दिल्यानं विद्यार्थ्यांना आणखी बळ मिळालंय। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे मांडलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। तसंच या मागण्यांसाठी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ हे देखील उपोषणाला बसले। मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आता विद्यार्थ्यांनी संसदेवरील मोर्चाप्रमाणे झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे। पेपर फुटीमुळे 19 एप्रिलला घेण्यात आलेली जेपीएससी परीक्षा रद्द करण्यात यावी, परीक्षांमधील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, ब्लॅकलिस्टेड टीडीपीएल एजन्सीद्वारे आयोजित सर्व परीक्षांची फेरतपासणी आणि समीक्षा व्हावी या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागल्यानं आता झारखंडमधील सोरेन सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। तसंच जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या राहुल गांधींनीही झारखंडमधील या आंदोलनाकडे लक्ष द्यावं अशी मागणीही आंदोलक करतायत।